नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा. महायुतीचे नेते आणि शरद पवारांमधल्या भेटीगाठी सत्र सुरू आहे. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. तसंच बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महायुतीला धक्का द्यायला सुरुवात केली. दरम्यान पुन्हा एकदा शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. दरम्यान संजय काका पाटलांनी नव्हे तर इतर राजकीय नेत्यांनी देखील पवारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी मोदी बागेत पवारांची भेट घेतली. बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी शरद पवारांची सिल्वर ओको भेट घेतली. परळीतून राजेसाहेब देशमुख विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर इंदापूरमध्ये आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्यासाठी इंदापूरमधील शिष्टमंडळ बारामतीत पवारांना भेटायला गेले. तर अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप देखील घेणार आहेत. तर आमदार विलास लांडे यांनी देखील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. तर शरद पवारांच्या भेटीगाठी मागे राजकीय हेतू नाही असं देखील समोर आलं आहे. 2 दिवसापूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छुक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. पंढरपूर मंगळवेढ्यातील इच्छुक उमेदवारांची शरद पवारांसोबत त्यांनी भेट घालून दिली. मागील काही दिवसापासून शरद पवार गटात जोरात इनकमिंग सुरू झाला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.